अहो जावाय, तुम्ही आल्याशिवाय का नाही मला दारूच प्याय भेटत नाही बघा. काय बी करा आणि लेकीला घेऊन तुम्ही इकडे या. लगा महिना झालं सासऱ्याचा लगा दारू प्यायसाठी मला फोन नाही. नाही तर सासरा 15-15 दिवसाला फोन करून मला म्हणतोय जावाय तुम्ही लवकर इकडं निघून या, तुम्ही आल्याशिवाय मला दारू प्यायला भेटत नाही म्हणून. म्हणलं का आता महिना उलटून गेला तरी भावाचा अजून फोन नाही मला. माझ्या सासऱ्याला काय जुगाड गावलं काय दुसरं कोण पाजणार? नाही नाही, सासऱ्याला मला माहित आहे सासू दारू पिऊन देत नाही, त्याच्यामुळं सासरा मला सारखा लावतो. पण काय नाही, आज लका मला तलब झाली पण तरी बी मला सासऱ्याचा फोन नाही. आज मी काय करतो माहित आहे का? आज मी माझ्या बायकोलाच म्हणणार आज मला प्यायचीच. कशी पिऊन देत नाही ना, मी बी ते बघतोच. आज मला दारू प्यायची का तर प्यायची आज. काम नाही धाम नाही, नुसतं बाबाला दारू प्यायला पाहिजे. किती दिवस झालं दारू प्यायलेलं? महिना होऊन गेला, हाय का अजून साधं तोंडाला परत दारूचं साधं पाणी तरी? आव लाज धरा किंवा लाज, लिमिट असतं की दारू प्यायला. किती प्यावावं काय प्यावावं बारक्या पोरांना सुद्धा सांगावं लागत नाही आजकाल. आणि तुम्हाला बघा रोजच कीर्तन का लागतंय तुमच्या पुढं. अंग तार तार कापतय, लय दिवस नाही पेल्यावनं. हो मग आता कुठेतरी जावा की आणि या मुतारा ढुसून, म्हणजे तुम्हाला लय बरं वाटल. अंग थरा थरा कापतय, चला की तिकडं डॉक्टरकडं, सलाईन लावून आणते चांगला 2-4, राहील थरा थरा कापायचं. सलाईनच्या खर्चात इकडं क्वार्टरीने एखादी. बया बाबाला लाजच नाही अजिबात. गळ्या शपथ तर आता मला वाटलं होतं उलीस तरी सुधारला आज चालावं, पण सुधारायची काय लक्षणं नाही ती बघा तुमची. थोडं तरी वाईज मानाची नाही जाण्याची लाज धरा. काम होत नाही पेल्यावनं मी. म्हणजे तुम्हाला जेव्हा दारू देईल तेव्हाच तुम्ही काम करणार का घरचं? तसं ना, रोज कुठं मागतोय मी, आदनं मधनं एखादा चुटका फक्त. चुटका? आणि असला चुटका वय? आव गटरात लोळलेलं तुम्हाला कुत्र मुतून गेलेलं अंगाव कळलं का? हा तवा लय वरफुल झालतो मी. वरफुल झालतून म्हणे मी किती ब्रँड सेंट मारून आलोय अग. हा लागलं सांगायला. काम करा गपचूप, नाहीतर निघायचं बघा. उग माझं डोकं खाऊ नका. मी काय म्हणतो या, काय झालं आता? उतारा तरी घेऊन येतो की. उतारा वय देते की, लिंब मिरच्या नारळ टाकते उतरून. तुम्हाला लय नजर लागली कोणाची तरी सट्टीवीची. हा तसला उतारा नाही. मग कसला उतारा? माणसाचा अंग थरा थरा कापल्यावर नाही व्हय, सकाळ सकाळचा दारूचा उतारा घ्यायला जात. हा हा माझं बी अंग आता थरा थरा कापायला लागलंय. हा एकच तुंबा लावून येतो. तुंबा वय असं करा की, मसले मा भारी गोमतार देती. वायच अशक्त पण आला की माणसं गोमतार बी चोळते ती अंगाला, पेते ती बी. मग एक काम करा, मजमुतली असेल जा मुतारा डोसून या बुलीचा. जा की म्हणजे लय बरं वाटन तुम्हाला. अगं मी जर नाही का नाही दारू पिलो तर मला ऍडमिटच करावं लागल, मरणाचा खर्च होईल. बघ विचार असू करू. द्या मी हाय तयार. तुम्ही बिऊ नका, तुमची बायको सोबत आहे की. डॉक्टरचा खर्च माझी मी जाऊन रानात काम करून देते. तुम्ही बिऊ नका, सलाईन लावा आपण. काय नको, का हो? मला एकच क्वार्टर पिऊन दे. अव लाज धरा की, दारू प्यायसाठी गोड बोलताना लागला वय सांगाय. उठायचं बघा, मला करू दे काम धंदा, नाहीतर हे का नाही सरसकाट सगळं जे काय लागल तुमच्या नादानी. फुगा तरी पिऊन दे की एखादा. उठा की, चांगलं सांगते मी. उठा, निघा लवकर. पट्ट्या दिवशी उठायचं, दुसऱ्याच्या कामात खळंबा आणायचा ना, नाहीतर उग मी डोक्यात घालीन ही पाईप. उठा लवकर. एक बी नाही होय. ह्या माणसाला कसा आईने काय हे केलं होतं कोणास ठाऊक, शिकावलंय का नाही काय. डोक्याचा बाजार बाया. आयला लय दिवस झाले तलब झाली या. दारूच काय म्हातारे पिऊन द्याय नाही. जावायलाच फोन करतो, जावाय आल्याशिवाय आपल्याला दारू काय प्यायला भेटत नाही. थांब, जावाय तेवढा आपला भारी. कामाचा लोड आल्यावर माणूस संध्याकाळी थोडीफार घेतो का नाहीच? नाही, थोडीफार कासाठी घेतो की बाबा थकवा जावा म्हणून. लोक ह्या बिचारीनं थोडीफार जरी घ्यायचं म्हणलं तरी अंगाव धावूनच येते. मोस काढली असती मी बरं का, म्हणलं जाऊन द्या मोर त्याच्या आयला परत आणखीन कोटाना वाढायचा घेण्या देण्याचा. नाही
आयला मला सण होतोय तेव्हा अयो बी सासरा का कासरा कोण आणतो का कोणाचा फोन आला मारायचा नाही हो कासरा आपलं सासरा याला काय म्हणतोय बघतोस हॅलो हॅलो बोला की मामा लय आहो. दिवसात ना ध्यान झालं हा कुठं जावाय हाय हाय घालतोय घरी न कुठं आहे काय राव तुमची आठवण झाली का अहो जावाय तुम्ही आल्याशिवाय का नाही मला दारूच प्याय भेटत नाही बघा काय बी करा आणि लेकीला घेऊन तुम्ही इकडे या आज नाही जमणार ए राव असं काय करताय जावाय या राव काहीतरी करा लेकीनं सांगितलंय अजिबात प्यायची नाही मग एक काम करा तुम्ही लेकीला फोन करा आणि तिला सांगा वाज आजारी फिजारी काहीतरी आहे म्हणून म्हणजे धावत पळत येईन आजची आज काय जावाय लय तलप झाली राव नाही तुम्ही लेकीला पहिला फोन करा ठेवू का बर बर करतो हो याला नाही कसं आहे प्रत्येक लेकीला बापाचा फोन आला की माया फुटते कसल्या कामात असली तरी बिचारी धावत पळत जाते आता बाप आजारी आहे म्हणलं का नाही बघा लेक कशी पळतच जाते या जाऊ दे मी बी बाहेरीतलाच ब्रँड नेणार आहे सासऱ्याला बी फुल टाईट आणि जावाय बी फुल टाईट त्याच्या धिंगाणात घालतो आज सगळा हॅलो हॅलो हा काय कुठं आहे बाळा काय नाही बापू हाय की राहणार का हो अगं काय झालंय माहिती आहे का हा व्हायचं मला कणकणी झाली या अहो कसं काय दवाखान्यात बिवाखान्यात जायचं का नाही अगं नाही दवाखान्यात कुठलं तुझीच आठवण येत होती आयला म्हणलं तुला बघितल्याशिवाय बरंच वाटायचं नाही आमच्या त्यांना बी न्यायचंय दवाखान्यात थोड्या वेळाने पण माझं का नाही रानातलं काम चाललंय व्हायचं काय त्यांना काय झालंय काय नाही अंग थरा थरा कापतंय त्यांचं व्हायचं अगं एक काम कर हा तू आणि जावा इकडे या दोघ जण हा म्हणजे कसं मला बघशील आणि जावायला इथं आपलं इथं बी दवाखाना आहे की आपला चांगला हो हाय हाय दवाखाना चांगला हिथलं बी गुन्हे याय नाही आणि एक काम करतो मग काय करतो ती 2 तुऱ्याच्या कोंबड्या आण तू हा खाऊन जाचाल तेवढं तुम्ही बी बर चालतंय चालतंय मग आजच ये येते काम झालं की मग दुपारने येते बर हो ते राहू दे काम परत कर आज ये बर येते बाया बापू तुम्हाला बी बरं नाही येते मग अगं मग काय ये हो 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 चालते हो ठेवू का मग हो काय मग झालं आपलं अजून काय आता ओके चल आता सासऱ्यानं तिला बी फोन केलाय आणि मला बी फोन केलाय बापाचा लेकीला फोन आला की लेक धावत पळत नुसतं हातातलं काम टाकून पळत माघारी आली का तर बाप आजार आहे बघायला जायसाठी तिला कुठं माहिती आहे बापाचा नवऱ्याचा प्लॅनिंग आहे एक तुम्हाला लावायसाठी मी बी जे अशी मजाची करतो का नाही थोडे चक्रावलीच पाहिजे हिला कळलंच नाही पाहिजे नक्की काय चाललंय ते झालं माझं झालं उरकलं का तुमचं काय उरकायचं या हा म्हणजे वाद सासरवाडीला जायचंय वाद चांगला नाटापाटा केला पाहिजे की ह का आपण येत नसतो हा तसं वय असतं कसं असतं मग बोलावलंय की आपल्याला कोणाला तुला बोलावलं असन नाही मला एकटील नाही जोडीने बोलावलंय आपल्याला फोन बिन काय आला नाही आपण येत नसतो आव माझ्यापाशी सांगितलं बापूंनी खांद्याला हात काढ अंगात येतं परत माझ्या बया मला बी सांगितलं बापूंनी जावायला बी घेऊन ये म्हणून बापूला एवढा जावयाचा पुळका असता नसतं फोन करून मला बोलावलं मला म्हणलं नसतं का बाबा जावाय या म्हणून आव मजी माझ्या तुमच्या फोनवर आला होता पण मी उचलला म्हणून तुम्हाला कळलं नाही यावं वय समजून घेत जावा की हा माझा फोन तर माझ्याच पशी होता आणि तुझ्याकडे कस का आला मागाशी तुम्ही 10 रुपयाला होता का तुम्हाला कळलं नाही यावं तुम्ही रानात आलता तवा वास घे बर बघ पिलू का न ग माझं डोकं दुखत हो लाबाड बोल नको अजून एक टिपका सुद्धा पिलू नाही बरं असू द्या चला की लवकर जमणार नाही एकतर माझा अंग थर थर कापतोय दिसतोय का अगं थरा थरा कापतय म्हणूनच अंगावला हात काढ लगेच अंगात येतं माझ्या पहिल्यासारखं नाही राहिलं आता असू द्या ढोल वाजायच्या आधी इकडं अंग घुमायला लागतं आता ह्याला काय उत्तर द्यायला लागतं चला की जमणार नाही आहो चला ना
दवाखान्यात जायचं. डॉक्टरनं मागाशीच फोन केलता. ती मला म्हणला तुला अर्ध्या तासानं ताप येणार आहे म्हणून आणि अर्ध्या 52 तासानं किंवा 1 तासानं अंग थरथर कापायला लागणार आहे म्हणून. होय. मला डॉक्टरचं ऐकायला लागतं. नाही. डॉक्टर काय लबाड बोलतोय काय? अजिबात डॉक्टरला काय बोलत नाही. पण मी बाटली घेतली संग. मला माहिती आहे तुम्हाला कुठलं इंजेक्शन आणि कुठलं औषध दिल्यावर तुम्ही सरळ होता. नको, मला डॉक्टरकडे जायचंय. डॉक्टरचा फोन आलता मला. अगं तुम्हाला तिथल्या दवाखान्यात चांगल्या दवाखान्यात न्यायचंय. येड्यासारखं करू नका तुम्ही. चला बरं पाठ दिशी. गुण येत नाही मला. गुण येतो तुम्हाला. चांगला एमडी डॉ झालेला डॉक्टर आहे तुम्हाला. काय एवढे कळत नाही नाही. मला. ते वाईन शॉप मधल्या डॉक्टर शिवाय मला गुण येत नाही. बरं असू दे. वाईन शॉप मध्ये कुठला ब्रँड घ्यायचा हे मला माहितीये. चला तुम्ही पाठ दिशी. म्हणजे तुम्हाला कुठला ब्रँड लागतो हे माहितीये की मला. कसला ब्रँड? ती फुग पेता तुम्ही फटकाळा माहित आहे. कशाला तुम्हाला वाईन शॉपीत जायला लागतंय तेव्हा. चला चला लवकर पाठ दिशी आता. बाई तिथे गेल्यावर नाही म्हणणार नाही ना प्याला. नाही नाही अजिबात. कशाला म्हणते तेव्हा तुम्हाला काय. चल मग. चला चला चला. म्हातारा आजार आहे म्हटल्यावर म्हाताऱ्याला दवाखान्यात कोण घेऊन जाईन का? अगं म्हाताऱ्या माणसाचं दुखणं जातं कसं? कसं जातं? म्हाताऱ्या माणसाला एखादी क्वार्टर जरी दिली का नाही हा तरी दवाखान्याची गरज सुद्धा नाही मी म्हणतो. अगं ते का आता जवान राहिलंय का इंजेक्शनानं बरं व्हायला? अहो नाही की. पण आईला वाटतं आईला आईला वाटून काय उपयोग आहे? पण म्हाताऱ्याला वाटतंय ना एखादा तुंबा द्यावा म्हणून. तेवढं हाय बरोबर. तुला माहितीसाठी सांगतो. हे बघ, एक गोष्ट करायची. काय करायचं? म्हातार आजारी पडलं अजिबात दवाखाना काय बघू नको. मग पहिल्यांदा एक तुंबा आणून दे. म्हातार सकाळी सरळ चालतंय की नाही बघ, आणि तुंबा लावला की संध्याकाळी बघ अर्धी कोरज्या सांगतय. तेवढं आहे बरं का. बापूला दारू दारू जर दिली का नाही तर बापूला पोट भरून जेवतात. अहो नाही नाही मटण. अगं दारूमुळे जेवणच पोट भरून जातं. आणि आता म्हाताऱ्या माणसाचे हाड काय पहिल्यासारखी मजबूत राहिले ते का? हो, पण म्हातारीला अक्कल कमी. म्हातारी स्वतःच खरं करणार. अहो आईला लय वेळा सांगितलं बापूंवर वाय ध्यान देत जा. असू दे म्हातारपणाला. किती दिवस आहे म्हातारा आपल्या सोबत. देत जा आपलं खाऊन पिऊन काय असेल ते असेल. पण अग इतकं दिवस म्हातार राहिले म्हणजे का राहिले तुला माहिती आहे का? ह्या दारूमुळे म्हातार राहिले. नाही तर म्हातार का चांगलं असतं का वाच? नाही नाही दारूच्या जेव्हा व्हायचं बापू हाय बरोबर. तुला सांगतोय बघ, म्हाताऱ्याला आता मी काय करतो, तू इथंच थांब. मी एक तुंबा घेऊन आलो. नाही नाही आपण नानीच्यात घेऊ. इथं कशाला थांबायचंय? बरं तसं करू. आणि म्हाताऱ्याला तू इथंच सांग म्हणजे तुला इथं सावध करतो की बाबा देत जा म्हणून आदन मधनं. काय बघा म्हाताऱ्याला सांग किंवा गाडी दारात आहे पुरता रस्ता माग ठेव म्हणावं लागा. कशाचं काय लागा गाडी वाटावर राहावं लागली मला. असू द्या आता. हो दाजी. अहो इकडं कुठं आज दावरा? राम 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 राम. बरं आहे का? बरं आहे की. आला काल ह्याला दिसला तुम्ही फलटण मध्ये. अहो काम होतं आलतो. मग तुम्ही इकडे कसं सासरवाडी इकडे? हे मामाचा फोन आला होता. हा मामा म्हणे आजार आहे या. बरं नाही बरं नाही. कशाचा आजारी येतावा? गावात फिरताना बघितलंय मी. दाजी काय बसा की तुम्हाला काय करायचंय? बर 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 बर. आलं ना लक्षात? ओके ओके ओके. सासऱ्याला कसं आहे माझ्या लागते आदन मधन. खरंय खोट आहे? खरंय खरंय. ते सासू आहे रगील. सासू काय पिऊन देत नाही. त्याच्यामुळे काय करावं लागतं, हळूच आपलं माझ्या निमित्तानं बोलावतो ना बसतं माझ्यावर बैठकीला. आणि सासूला काय जावाय असल्यावर भांडण करता येत नाही. असा तेवढे विषय. तेवढे. माझ्या बायको देखता तुमच्या बहिणी देखता काय म्हणू नका. नाही नाही नाही. हा? नाही ओके काय ओके. लोकच बोलताय तुम्ही. काय नाही ती काय झालं, काल दाजी फिरत होतो फलटणला हा हा आणि मी बी गेलो तालुक्याच्या गावात. दाजीनं कुठली तरी पोरगी गाडी बसवली होती. हा. मग मला डाऊट आला. तीच दाजीला विचारत होतो कोण होतो वाण्यार म्हणून. ए दादा लग्न बिग्नाला बोला बाबा. इथे आमचा मानपान असूया. बोलावणार. हा नक्की का? 100% बोलावणार. बघा नाही तर तुम्ही काय करचाल गपचूप आपलं जाचाल कुठेतरी ना आपलं 4 अक्षता टाकून याचा आणि गरीबाला खाऊन द्या 2 घास. होय लाडू लाडू. हा. अहो, पहिली पत्रिका तुम्हालाच असणार आहे. नक्की का? 100%. येऊ का मग? या या या. सांगू नका तेवढं. अहो नाही सांगेल. त्याशिवाय मामा दुखणं जात नाही ना मिळाल्याशिवाय. बरोबर आहे, खरं बरोबर. कुठं ग? खरंय खरंय. कसं आहे सासरवाडीला जावयानं आदनं मधनं नाही तर 4-8 दिवसाला गेलंच पाहिजे. गेलंच पाहिजे बरोबर आहे. त्याशिवाय सासऱ्याला असा जश येत नाही. काय दिवस नाही. रुबाब रुबाब वाटतो हो सासऱ्याला. तुला एक सांगतोय काय अजिबात माझे सासरवाडी दारात माझा अपमान करायचा नाही. नाही
तुम्हाला इज्जत तरी आहे का इज्जत घालवायला? इज्जत आहे का म्हणजे? म्हणजे पाहुणे रावळे किती इज्जत देते ती हे मला माहिती आहे, त्याच्यामुळे तुमची इज्जत कशाला घालवू मी? शब्द जपून वापर. हा हा. आणि मामा पुढं मला काय बोलू नको. नाही नाही, मामांना माहितीये तुम्ही किती लायकीच आहे ती. म्हणजे मामांना माहितीये तुम्ही किती चांगला जावाय असं हा असं म्हण. मग आता आबरू काढायची काय का ना, पाया पडून इथनं माघार जातो माझा मी. आहे का? म्हणजे बापू आहे का बघा म्हणते व असं असं म्हणायचं. तू शालूत न टोमणं का म्हणते मला? नाही साधी घातली, शालू कुठं घातली तवा? साधी सायाव. तुझी तू बस, बापूचा दवाखाना कर, माझा मी निघतो का? नको नको नको, तसं नका करू. आवाज दे हा. जावाय नावा द्यायचा असतो का? बरं मीच देते सरा माग. बापू असं कर की, असं कर की, असं कर की. हा बापू. हा होय आला होय. हा. बरं झालं. चला घेऊन घरात. घरात आले? मग आता इथं बाहेर कुठे बसता? आवाज सासूबाईला आवाज द्या म्हणा, पाणी लवणी काय हाय का नाही म्हणा, हाना तोंडावर फेकून जावायच्या एखादा तांब्या. देते की बाई. आव म्हातारी गेली रानात आणि ती तुऱ्याच्या 2 कोंबड्या आणलेल्या तशाच आहे ती अजून. आता तू काम कर एक, तेवढ्या शिजव तवर म्हातारी बिल रानात ना, आणि मग खाऊन जा चला परत. मग बरोबर. जा. मला माहितीये की तुम्ही दोघं कशासाठी मला आत लावताय ती, कळलं? अगं नाही, अगं तू आल्या की मला आनंद होतो ग, मला छातीत कळ मारत होती माझ्या. बरं असून द्या, चालून द्या. जातो. जावाय. तू भाऊ आहे. हा आव मी मोकळा येईन. लेक ऐकन तिला हाय मस्त माहिती मी घेऊन आलोय, हा पण माझ्या दमाने होऊ द्या. बसा की मग. बसायचंय कशाला? मग अयो कसा आहे बा का? 2 प्रकारच्या 2 आणले ते पाहुणं काय बी म्हणा, पण तुमच्यासारखा जावाय का नाही, आयला लाखात एक भेटलाय मला. अव खोट सांगत नाही. माझ्यासारखा जावाय भेटावा म्हणून अक्षरशः सासवा द्या सासवा 11 सोमवार करतात तरी पण भेटत नाही. खरंय. वाऱ्या घालतात, वाऱ्या बायवारी करतात एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्राला. बरं ही लाव का? हितच वय. लय तलब झाली या. थांबा, आपला प्लॅन लेकीला कळवून द्यायचा नाही. नाही आता नाही बाहेर येत. हा तुम्ही काय करा, हा इकडं हो. आता कसं आहे, आता शेवटी आता तुम्ही मोठा आहे व आता तुम्हाला एवढी अक्कल नसून आहे का सासऱ्याला की बाबा आता बसायचंय म्हणल्यावर काहीतरी खाली टाकावं, हाय का? तेवढं नाही, आम्हाला जाणावं लागणार, आम्हाला माहित आहे ना. थांबा इथं, मी घेऊन येतो. ऐका की पाणी बी घेऊन या. मला नाही लागत पाणी, मी कुरीच हाणणार आहे. हा त्यात ओताय व पाणी. आम बरं, कशा आमचं आमच्यात थांबा. वाटता का? मामा हे बघा असलं बोलायचं ना, राम राम जातो आमचं आम्ही घरी. गोड बोलाय व्हायचं आणली राव, खर्च केला, फुकट नाही आली ती. जा पटदिशी या लवकर, पाणी घेऊन या. बसू खाली. बसा. आयला जावाने लयच भारीतली दारू आणली का? उठा, वासाळ्यागत पिऊ नका. तुमच्या घरात एक चटई नाही, उठा दर खाली बसायला. काय रजेव मामा, कधी सुधारायचं तुमचं घर का असंच राहतंय कोणाला? कसं जाण काय हे एकच नंबर आहे. बेकार आहे आपण. गलास आणलं तर येताना. का गालास होतं की आपल्याकडे? कुठं आहे इथं? ते स्टीलचं. शाबास पाठिया. जाऊ द्या, असू द्या. थांबा 1 मिनिट. काय राहिलं? वता तर आलो लगेच. हा. जावायला थोडीच देतो पियाला, म्हणजे परत शिवाय दिल मलाच. पोरगी म्हणलं आत मटाण टाकते की नाही बघावी. हा टाकले का? मग करते नाही काय अडचण, पण तुम्हाला सांगितलं तसं करायचं काय. आणि बिनला जगत महिना फोन नाही काय नाही, म्हणजे तुम्ही पेयापुरता आम्हाला फोन करता का? अहो तसं नाही. काय तसं नाही ना, असं नाही. एवढा भारीतला ब्रँड आणा तुमच्यासाठी आम्ही महिनाभर कष्ट करायला वाट बघतोय आम्ही. आज फोन करचा, उद्या फोन करचा रजेव. गावात तुमच्याशिवाय राव मला दारूच प्याय भेटत नाही. अहो मग फोन करा ना तुम्ही. तुमचं एक वय झालंय, मी म्हणतो तुम्हाला लागत असं महिन्यात एखाद्या बारीला, पण गरम रागात आहे ना अजून आमचं. का पेलं तर गोचाड बिचाड रागात आमचं. अहो म्हातारी तुम्हाला माहित आहे ना कसली आहे.
ती कसली बी असू द्या, बघा तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आपल्याला बाबा 8-15 दिवसाला इकडे सासरवाडीला यायचं एकत्र यायचंच का, तर बघा माझ्यामुळं तुम्हाला पेय भेटते आणि तुमच्यामुळं मला पेय भेटते. हा आपण दोघं एकाच माळाचं म्हणे इसरायचं नाही. कसा आहे विषय, हा तुम्हाला काय खर्च करायचा आहे का, नाही 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 तो करायचा आहे का खर्च तुम्हाला, तुम्हीच आणताय सगळं, सगळं कोण आणतंय, तुम्हीच आणताय. आणतोय का नाही, मग काय तुमचं काम आहे का नाही बाबा, आपल्याला फुकाटची मिळते प्यायला, तर बाबा आपण जावायला एखादा फोन करावा की बाबा जेणेकरून चेस चेस, काय म्हणला फेस फेस नाही चेस म्हणलं. हा लय कडक आहे राव जावाय. नाही त्याला सांगताना मी सांगितलं बरं का, तू काय कर म्हणलं माहित आहे का, की चांगल्या क्वालिटीची ती, म्हणजे काय होईल जेणेकरून बाबा सासऱ्याचं दुखणं हा जे आलंच नव्हतं हा हा, हा. ते जाईल, गेलं पाहिजे. गेलं पाहिजे. हो. तेवढं जाताना त्या 400 रुपये देऊन जावा. कुठलं 400 ते तुऱ्याच्या 2 कोंबड्या आणलेल्या. आणि आय घालायला आम्ही एवढा कोटर आणलं, त्याचा हिशोब मागितला का तुम्हाला आम्ही, आता तारांबळ हाय वायज आव तारांबळ हाय नाही, ते म्हातारीचं अनुदानाचं अजून पैसे आले नाही तर माझं बी आलं नाही ते. तुम्ही एक काम करता का, म्हातारी तुम्हाला दारू पिऊन देत नाही का नाही, हा मारा एकदाच तुम्ही. लय चिंबवल म्हातारीच मला आता. तसं नाही करायचं, झोपली की नाही म्हातारी, हम्म. वरनं वाकळ टाकायची, बदा बदा बडवायची आणि एखादी दुसरी शेजारची वाकळ घ्यायची आणि आपल्या अंगावर टाकून घ्यायची, म्हणायचं कुणी मारलं असं करायचं. तिला बी कळलं नाही पाहिजे की तुम्ही चिंबावली म्हणून. लय भारी आयडिया सांगितली जावाय. कसा का आपला असू द्या, 400 ह्यातनं मायनस करा, आपली बी तारांबळ चालली, आमचा बी बाप काय लाक्या नाही. एक काम करू का हो? हा तुमच्या सासूलाच प्यायला शिकवू का? एकच नंबर काम, हाई मिळती ती मिळायची नाही, गप गिळा. हाना रटलं तर ए मामा आला का, सासरा आहे का कासरा आहे, मोकळा गालाच लावलाय तोंडाला, लगेच चढली का तुम्हाला, इथं राहिला काय? बिघडल्यागत करणार का, अगात ते ठेवा खाली. बरं ये गोट तुम्हाला सांगतो या बघा मामा, आपला या दारूच्या नशेत प्लॅन फुटला नाही पाहिजे. हा हे बघा, आपल्या दोघाला दारू लागते का तर लागते, मी आल्याशिवाय तुम्हाला मिळत नाही आणि तुम्ही बोलावल्याशिवाय मला बी प्यायला मिळत नाही, बरोबर. बरोबर. आता आज मला पण तलब झाली होती, पण लेख तुमची मला दारू पिऊन देत होते का नाही. मग हे बघा, तुम्ही आज आजारी पडायचं नाटक केलं होतं, हे लेखी जावाय गप्पा घे. शांत बसा, अगोदरच सावध करतोय मला चढायच्यात. तुम्ही आजारी पडायचं नाटक केलेलं लेकीला कळता कामा नाही. जावाय गप्पा घे. शांत बस, सासरा पण एका मिनिटात कासरा करेन, कळलं का. हा पाहुणं ती गाणं म्हणा की, कुठलं लाल लाल कलरची बाटली. गाणं जळलं मेलं, पण लेकीला ह्यातला एक शब्द बोलायचा नाही का, उद्या आपलं सगळं वांधवून बसन. जावाय गप्पा घे. का चादर चोत शांत, एक शब्द बोलायचा नाही, कळलं का. हा लेकीला कशी वांगवायची ती माझ्या हातात आहे, तुम्ही काय काळजी करताय. मारू बिरू नका. नाही नाही, अहो शब्दाचा मार तिला लय बेकार असतो आपला. अजिबात काय म्हणायचं नाही माझ्या लेकीला. काय सुद्धा बोलणार नाही. पाणी देऊ का ते उलीचं पाणी? हा थोडं सोबत. पाणी बरं की नाही शिजले का आपल्या तुरीच्या कोंबड्या. शिजल्या बी खाल्ल्या बी. तुमचं काय राहिलंय का? नाही काय मामा, आजार पण गेलं ना तुमचं. हो
गेलं तुमचं माझं आता झालं थरथर कापायचं राहिलंय माझं राहिलं होय. हा. मग आता का नाही चला काय गं? मागाशी लय अंगात येत होत आता मग वाईज निवड नारळ तुमचं वाईज केले पाहिजे ना नाही अगं तुऱ्याच्या हे वय नाटक तुमचं काय नाटक काय केलंय मी ही माझ्या बापाला खोटं बोलायला लावताय का काय स्वतःला पेसाठी अरे नाही हो. नाही ना. बापू तुम्ही उठा जा घरात घरात जा लवकर बापू तुम्ही जाऊ नका माझ्या अंगाला फुफुटा उठन बापू नाही उठत फुफुटा कशाला तुम्हाला हाणते तुम्ही माझा इक्वलत एक किंवा नवरा मी तुम्हाला कशाला हाणीन अंगाला हात काढ अंगात येत म्हणून तर तुम्हाला आता मी जावई. लिंबू नारळ द्यायची चला उठा लवकर उठा कुठे उठा उठा चला जाऊ जाऊ का चला लवकर म्हणलंय की हा चला उठा 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 बाबा एक क्वार्टर राहिली ते राहू द्या मी पितो आयो ती बी होय. हा, उठा. उठा म्हणले की तुम्हाला पाटा दिशी उठा लवकर चला लवकर नाही तुला मारा चप्पल घाला चप्पल हित आहे हा थांब एक मिनिट काय हो आता बाकी